तर मंडळी मी निवांत झोपलो होतो आणि सकाळी मी झोपल्यानंतर मला एक आवाज आला, मारत्या मारत्या उठ बघ काय झालंय. उठून बघतो तर ही म्हातारी आमची चाची दारात उभी होती. तर मी म्हटलं बाबा चाचे तर झालं चाची काय, झालं म्हणाली की काय. बाबा हे बघ ही दोन पोरं हे आल्या ती आणि रातच्याला ह्या दोन पोरांनी गाडी माझ्या घरात घातली. रातच्या 3:30 वाजता माझं घर धडकेलं आणि ही दोन पोरं आहे पुण्याची. तर चला बाबा काय असेल ती बघा. त्यांनी क्रेन आणलंय आणि ती आता ती गाडी उचलायच्या भानगडीत आहेत. तुम्ही जर आला तर 4-2 पैशाचा मोबदला माझ्या घर नुकसान भरपाई मला मिळवून द्या असं म्हणत म्हणत ती आमच्याकडं आली. त्यानंतर मी पाहिलं तर ही गाडी खरंच 4 पलट्या खाऊन पलीकडे पडलेली आम्ही पाहिली. गर्दी आणि येणारे जाणारे लोक आम्हाला सगळीजण विचारत होते की बाबा नेमकं झालंय काय, आणि सांगता सांगता नाकीनं आले होते. शेवटी त्या पोरांना काय कोणी पैसे पाठवेना. मग पैसे नाही तर करायचं काय. मग सगळेच बाबा क्रेनवाले सगळी म्हणले चला शेकोटी पेटू. शेकोटी पेटून आम्ही सगळी बसलो. म्हटलं येते पैसे तेव्हा बघू. माऊली क्रेनवाले आमचे खरड्याचे ते म्हटले की आईला मला पैसे नाही दिले तर गाडीची बॅटरीच काढून नेतो. आता जेवढं ठरलंय तेवढं आपल्याला मिळालंच पाहिजे असं म्हणून ते पण येऊन शेकोटीला जॉईन झाले. आमचा पिंट्या भाऊ तो पण येऊन शेकोटीला जॉईन झाला. मग अशा पद्धतीने सगळं चाललं होतं. म्हातारी म्हणजे मोठी बाबा चांगली बाई असं म्हणता येईल. फिरस्ती मांजरं शेळ्या असं सगळं तिचा परिवार. म्हातारी म्हणजे साधं काम नाही. ह्या म्हातारीने आमच्या गावात हे बघा बाळूमामाचं मंदिर हे तिने स्वखर्चानं गावात कोणाकडूनही 1 रुपया न घेता बांधलं. स्वतःच्या शेतात उभं केलं. हा सोटू ही सगळी पोरं बघा आता चाचीला झालेल्या नुकसानाचा मोबदला मिळवून देण्यासाठी इथं आली. हे आमचं माऊली क्रेन आणि ही माऊली क्रेनवाले आहेत. गावातील सगळी आता बघा कटाळून पोरं माघारी चालले ती, कारण त्या पोरांना काय कोणी त्यांचे मित्र पैसे टाकणं झाल्यात. कारण क्रेनचं पैसे नुकसान झालंय त्या आजीच्या घराचे पैसे असे मिळून जे काही पैसे होत आहेत ते काय कोणी देत नाहीत. आता गावकरी इरिस होऊन माघारी चाललेले आहेत. तर आता करायचं काय बाबा म्हणून सगळे थांबले. तर सगळे म्हटले आता पैसे येतील तेव्हा येतील, बघू काय होईल ती होईल. आता तोपर्यंत काय करायचं बुवा आपण सगळ्यांनी. मग आता काय करायचं तर म्हातारी म्हणली की बाबानो बसा मी तुमच्यासाठी चहा मांडते म्हणली. तर मग चालतंय आपण आता घराची सोय करू. ह्या बघा ही फिरस्ती मांजरं सगळी म्हातारीच्याच घरी. ह्या बघा इकडून गाडी धडकली आतमध्ये. इथं तुम्ही पाहिलं तर ह्या बघा इथं पत्र वगैरे चेपल्यात, बास चेपले, वरून कपडे पडले होते म्हातारीच्या अंगावर रात्रीच्याला. आणि म्हातारी ह्या बघा आता शेळीचं दूध काढते या सगळ्यांना चहा करण्यासाठी. हे जे माणूसपण आहे गावाकडचं मित्रांनो, हे माणूसपण काय हरपत नाही बघा. घर मोडू द्या, गाड्या फुटू द्या, सगळी दुनिया होऊ द्या, पण पोरांनो चायला चहा पिऊन जा, त्याच्याशिवाय जायचं नाही. ही इथली आमची सगळी मंडळी अशा पद्धतीची आहेत बघा. तर ही पोरं बघा कुणी शूटिंग काढतंय, कुणी म्हणते ते ब्लॉक करा. आणि ह्या छोटूच्या आग्रहाखातर हा ब्लॉक करायचं आमचं चाललंय बघा. आता हे बघा गाडी फुटलेली ना, आता आम्ही ब्लॉक करायचं ठरवल्यानंतर आम्ही आता शूटिंग सुरू केलं. हे आमचं माऊली कन्स्ट्रक्शन के तत्पर सेवा हे सुभद्रा क्रेन सर्व्हिस कर्जतचं बघा. सत्यम राऊत नाव आहे. हा माणूस कर्जतून आलाय आणि ह्या तयारीत आला. इथं आल्या ह्या माणसाला कळलं की ह्या पोराला काय कोणी पैसे द्यायनात म्हणल्यावर आता करायचं काय. तर तो म्हटलं की आयला अशी लय बघितल्यात मी, मदत करू साप मानाने. भोसाड्यात गेलं दिलं तर दिलं, पैसे नाही तर गेलं उडत. एवढं काय टेन्शन घ्यायचं, रोजचं लढत त्याला कोण रड असं म्हणला. त्यानंतर हरी पण इथं या ठिकाणी येऊन मदत करतोय लोकांना जाणाऱ्या येणाऱ्या सांगायला की बाबा हे नेमकं काय प्रकरण आहे, कसं काय घडलंय. तर ही बघा पोरं माझ्याकडे बघून हसते ती. आता हा सोटू आणि ह्योच आयडिया आहे ब्लॉग बनवायचा. तर आम्ही परत आलो शेकोटीकडं. आमची आवनी मध्ये बसून शेकोटीला जाळ लावत आहे बघा तुम्ही. ही पोरगी म्हटली की मला काही होऊ नाही तर नाही हो, मला बघायचंय की काय काय झालंय बाबा नेमकं ह्या ठिकाणी. ते बघण्यासाठी आवनी या ठिकाणी आलेली आहे. आणि एवढ्या थंडीत त्या पोरीने स्वेटर घातलं नाही काय नाही. हिला बघायचंय गाडीला कसं उचली, त्यात गाडी कशी धडकली. आणि मग आग लावायचं काम या ठिकाणी चाललंय. माऊली
आपलं जे आहे क्रेन त्यांच्याकडून आणि चांगला जाळ लागला या ठिकाणी. पिंट्या भाऊन आपला काढता पाय घातलाय कारण पैसेच येईनात त्या पोरांना. अशा पद्धतीने बघा ही पोरांची तारांबळ चालली. ते दोन लहानच पोर आहेत बरं का. लोकांचा संशय आहे की हे दारू पेले असतील, ह्यांच्या आईला बोलाव, ह्यांना काय लागतंय, पेतड दिसतात. आता गाडीत कसं असतंय, गाडीत चकना जर सापडला ना निसता ते कुरकुर बिरकुर लोक डायरेक्ट समजून जाते हे दारू पिऊन आलेत बघा. तर मग आता माऊलीवाले तिकडे गेले कारण काहीतरी पैशांचा जुगाड झाला दिसतोय आणि मग हे असं सगळं चाललेलं आहे. पिंट्या भाऊ काहीतरी बोलतोय म्हातारीला. पैसे काय तर चला पुढं पाहू काय होतंय नेमकं. हे बघा क्रेन कसं असं महाकाय क्रेन आहे हे. आणि मग मंडळी आवनी म्हटली तोपर्यंत पैसे येऊस्तोवर काय करायचं पप्पा. तर म्हटलं आवनी काय करते. तर आवनी गेली म्हटली मी खुर्ची बसून बघ. खुर्ची बसायला गेली ही पोरगी, खुर्ची उभी राहिली. तिकडून डायरेक्ट ड्रायव्हर खेकासलं की पोरगी खाली बसली. खाली बसून म्हटली पप्पा एक फोटो काढ. मी तिचा व्हिडिओच काढला. मग आवनीचं सगळं झालेलं आहे आणि परत सोटू आणि मी त्या गाडीकडे गेलो बघा. आता ठरलं पैसे आलेत. पैसे आल्यानंतर पेमेंट केले. आता क्रेनवाले म्हटले चला गाडी उचलू आणि क्रेनवाल्यांनी आता मोठ्या मनाने क्रेन उचलायला घेतलेली आहे बघा या ठिकाणी. पोरगा अजून पण पैशांसाठी भेटलेलंच आहे. गाडीचा इन्शुरन्स संपला होता असं म्हटलं तो. ही गाडी आहे स्विफ्ट गाडी. काय आहे ना मित्रांनो, खूपच सेफ्टीच नाही आहे या गाडीला. सगळं फायबरच आहे हो. 3 पलट्या आणून गाडी अशी झाली आहे. काय स्पीड वगैरे काय कळत नाही. मधला ड्रायव्हर होता त्याच्या डोक्यात डायरेक्ट शिरलंय वरनं. आता खूप काय मार लागला नाही कोणाला म्हणून आपण हा रील आपला हा ब्लॉग पण असा मजेशीर बनवतोय. हा जर सिरियस असता तर असा बनवला नसता. आम्ही मग अशा पद्धतीने सगळं बघत होतो. बघता काय बघावं तर गाडी फुटलेली सगळी आणि मग असं चाललेलं. नेमका रस्ता जिथपर्यंत बनवत आलाय तिथपर्यंतच येऊन ह्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. गाडी आहे स्विफ्ट आणि तिचा झालेला आहे पूर्ण खुळखुळा. मित्रांनो एकही एअरबॅग या गाडीचा उघडलेला नाही. कारण याचं असं म्हणतात की पुढचं चेशी ठोकलं, पुढचं मशीन ठोकलं तरच उघडतंय बघा, नाहीतर उघडत नाही. दाराकडून सगळी गाडी चेपलेली आहे. जीवितहानी काही झाली नाही. पण प्रश्न असा पडला की खड्ड्यातून 3 पलट्या हाणून गाडी तिथं गेली कशी. तर स्पीड जास्तच असेल. हलकी गाडी आहे मित्रांनो. सेफ्टीचं जरा ध्यानच ठेवा या गाडीला. तर टो केलेला आहे लोकांना सांगत आम्हाला इथं 9 वाजलेले आहेत सकाळपासून. शेवटी गाडी टो करून पैशांचा प्रश्न सुटून गाडी आता पुण्याच्या दिशेनं रवाना होण्यासाठी निघलेली आहे. आणि मग गाडी अशा पद्धतीने पुण्याकडे गेली आहे. ब्लॉग संपला. थँक्यू.